तमाम लातूरकरांसाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद वक्तव्य आहे. ह्या वक्तव्यानंतर मन सुन्न होऊन गेलं, डोकं संतप्त होऊन गेलं. जबाबदारीच्या पदावर नसतो तर एक झापड दिलो असतो अशी भावना झाली. का हो? हिंदुत्वाचा ठेका घेतलाय ना. हिंदू धर्म मृत लोकनेत्याचा अवमान करायला शिकवतो का? ही पद्धत आहे का? तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसणार? कुठून पुसणार? लातूरमधल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात, इथल्या हवेत, इथल्या पाण्यात, इथल्या रस्त्यात, इथल्या इमारतीत, इथल्या झाडात, वृक्षवेलीमध्ये यत्र तत्र सर्वत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव, त्यांचं अस्तित्व, त्यांची ओळख, त्यांची भावनिकता, त्यांचं प्रेम हे सगळं सामावलेलं आहे. तुम्ही कसे पुसणार? आणि तुम्ही कोण लागून गेला असं वक्तव्य करायला? ही पद्धत आहे राजकारणाची. आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब, तुमच्या पक्षाचे आम्ही आदर करतो, प्रत्येक लातूरचा आदर करतो, अटलजींचा आदर करतो, प्रमोद महाजनांचा आदर करतो. आम्ही किंवा आमच्या पक्षाच्या वतीने किंवा कोणत्याही पक्षाच्या वतीनं कधी कुणी या महान नेत्यांविषयी असं कधी वक्तव्य, बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही. तुम्ही कुठून आलात? या प्रकारचं वक्तव्य आदरणीय साहेबांच्या संदर्भात काय? त्यांचा संबंध काय तुमचा? तुमच्या नेत्यांना जाऊन विचारा. तुमच्या नेत्यांवर सुद्धा आदरणीय साहेबांचे उपकार आहेत. त्यांना सुद्धा प्रेम दिलंय. अहो, पक्ष बघितला नाही, जात बघितला नाही, धर्म बघितला नाही, फिटेल तो माणूस आपला आहे, माझा आहे. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, असा संकुचित विचार ज्या माणसाच्या, ज्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मनाला कधीही आयुष्यात शिवला नाही, त्या माणसाविषयी बोलताना रवींद्र चव्हाण, तुम्ही जीभ सांभाळायला पाहिजे होती. किडे पडतील, किडे पडतील, किडे. काँग्रेसच नव्हे तर पूर्ण विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलो तरी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याचा आम्ही धिक्कार करतो किंवा निश्चित करतो अशा पद्धतीची पोस्ट टाकण्यात आली. या संदर्भात आपण काय सांगा? सत्य आहे ना, खरं आहे. साहेब संकुचित राहिलेच नाही. तो सर्व क्षेत्रात, सर्व समाज घटकामध्ये त्यांचा वावर राहिला. त्यांनी तिथं प्रेम दिलं, आनंद दिला, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ज्या माणसाने केला, त्यांच्याविषयी त्यांचं मन आमच्या रितेश दादांनी सांगितलंय ते प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलेलं नाव आहे. लिहिलेलं पुसता येईल पण कोरलेलं पुसता येणार नाही. रवींद्र चव्हाण, जागे व्हा. आणि भाजपला सुद्धा मी आवाहन करतो की अशा बेजबाबदार माणसाची हकालपट्टी करा त्या पदावर. दादा, रवींद्र चव्हाणांना असं वाटतंय का की विलासराव देशमुख हे फक्त काँग्रेस पुरतेच मर्यादित आहेत? त्यांना काय माहित होतं त्यांचा आवाका काय? आत्ता प्रदेशाध्यक्ष होण्याच्या अगोदर त्यांना महाराष्ट्रात कुणी ओळखत तरी होतं? काल महाराष्ट्राला कळलाय कुणीतरी रवींद्र चव्हाण नावाचा नालायक मनुष्य आहे जो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांविषयी असं बोलला. काल अशी घाणेरडी ओळख ज्या माणसाची महाराष्ट्राला पहिल्यांदा त्याच्या जन्मापासून झाली